घरात बसून बसून कंटाळा आला म्हणून आज आम्ही गेलो काहीतरी खायला चाट हाऊसमध्ये. आणि तिथे गेल्यावर तिथे भरपूर काही ऑप्शन्स होते, पण मला नेहमी नेहमी एकच एक ट्राय करण्यापेक्षा आज मी म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करावं. त्याच्यासाठी मला आज तिथे वडापावचं ऑप्शन दिसलं, तर मग मी आज वडापाव घेतला. बघूयात म्हटलं कशी काय टेस्ट मिळते आणि कसं मिळते. तर ठीकठाक होता, एकदम छान पण नाही एकदम वाईट पण नाही, ओके ओके टेस्ट होती. त्यानंतर आता KPNमध्ये जाणं आमचं असं दर 2-3 दिवसाआड ठरलेलंच आहे फ्रुट्स घ्यायला. आता आम्हाला घ्यायचं होतं हे डांगूर, पण हे आता कोणतं चांगलं असेल का गोड असेल हे काही आम्हाला कळेना, कारण ते मला पण घेता येत नव्हतं आणि यांना पण घेता येत नव्हतं. मग आम्ही थोडंसं बघून एक आणलं, आता बघूयात ते कसं निघते तर. आणि युगीतचं पण आपलं सुरू होतं, पण आम्ही त्याला काहीच घेऊन दिलेलं नाही. घरी आल्यावर छान दिवाबात लावून घेतली, धूप वगैरे लावून घेतला. त्यानंतर म्हटलं आता जे आणलेलं आहे आधी ते सामान काढावं बाहेर, नाहीतर ते तसंच राहतं. तर सगळं फळं वगैरे जे पण आणलं होतं ते सगळं काढून ठेवून दिलं. त्यानंतर आता स्वयंपाक करायला आली. आता स्वयंपाकात काय करायचं हा खूप विचार आहे सध्या. मग आज पण काही पर्याय नसल्यामुळे हे म्हणाले की खिचडीच बनव, खिचडी ताक. मी म्हटलं ठीक आहे, ओके, आता तुम्हाला तेच खायचं आहे तर काय करणार. आणि गॅस संपली की दुसरं सिलेंडर आपल्याला भेटेल की नाही भेटेल किंवा वेळेवर भेटेल की नाही भेटेल याची खूप भीती वाटायला लागलेली आहे. आता हे युद्ध कधी संपेल आणि कधी सगळं सुरळीत होईल काय माहिती नाही. तर त्यासाठी मी ना आता मला जिथे पण गरम पाणी लागत आहे मी गॅसवर ठेवतच नाही. मी हे जे आहे मग माझ्याकडे पाणी गरम करायचा, त्यामध्ये पाणी गरम करते आणि ते टाकून देते. आता मी हे प्रत्येक याच्यातच वापरते. म्हणजे मला मसाले भात करायचा असेल, खिचडी मांडायची असेल तर असंच मी करते, गरम पाणी याच्यात करते आणि मग टाकते, कारण गॅस मिळेल नाही मिळेल काही सांगता नाही येत यासाठी. मग इथे छान अशी मुगाच्या डाळीची खिचडी मांडून दिली आणि यांच्यासाठी ताकसुद्धा बनवून घेतलं. आता मला एवढं साधं खायचं नव्हतं, त्याच्यासाठी मी मस्त माझ्यासाठी इथे बेसन करायला घेतलं, जे की मला खूप आवडतं, आंबट बेसन. आणि खिचडी म्हटली आणि बेसन म्हटलं की वा वा, म्हणजे काय ते जेवण असते, म्हणजे काही हेच नाही आहे त्या जेवणाला. खिचडी आणि बेसन म्हणजे एकदम मस्त आणि एकदम छान टेस्टी लागतं. मला तर खिचडी बेसन कधीही दिलं ना तर मी कधीही खाऊ शकते, मला ते एवढं आवडते. मग त्यासाठीच इथे मी बेसन करायला घेतलं. कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतला, मिरची अगदी थोडंसंच करायचं होतं माझ्या एकटीवरती म्हणून अगदी 2च टीस्पून जे आहे मी घेतलं. आणि इथे तेल टाकायला घेतलं, ते पण संपलं. चला आता याच्यात मी तेल रिफिल करते आणि मग बेसन बनवते. तोपर्यंत बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.